मनोज जरांगे पाटील यांचं मराठा आंदोलकांचं शिष्टमंडळ मुंबईकडे रवाना झालंय। मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी 29 ऑगस्ट रोजी जरांगे मुंबईत आंदोलन सुरू करणार आहेत। या आंदोलनाच्या पूर्वतयारीसाठी हे शिष्टमंडळ आज आझाद मैदानासह इतर मैदानांची पाहणी करणार आहे। दरम्यान मुंबईकडे शिष्टमंडळ रवाना होण्याआधी जरांगे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली। मुंबईत भूतो न भविष्यती असं आंदोलन होणार असून आमच्या मागण्या पूर्ण करा। जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मुंबईतून माघारी फिरणार नाही असा इशारा जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना दिला आहे। मराठ्यांच्या वाटेला जाऊ नका, आता अभ्यास वगैरे नाही, थेट आमच्या मागण्यांची अंमलबजावणी पाहिजे अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली आहे। तर मराठ्यांच्या डोक्यावर आंदोलनाचा गुलाल टाकणार म्हणजे टाकणारच असाही दावा जरांगे यांनी केला आहे। पाटील, आज शिष्टमंडळ जाते, काय नियोजन असणार आहे, कशी रूपरेषा असणार आहे? गेल्या वर्षी पण शिष्टमंडळ गेलो होतं आम्ही मुंबईला जाता वेळेस पाहणी करण्यासाठी। यावेळेसही चाललंय सामुदायिक शिष्टमंडळ आहे राज्यातल्या मराठा समाजाचं, ते जाऊन पाणी करण्यात व्यासपीठ कुंकट ठेवायचं, आमरण उपोषणाचं, टँकरन येणार आहेत आम्ही पाण्याचे, ते कुठं लावायचे, छत्रपती शिवाजी महाराजांचं पार्क बघणार आहेत, BKC मैदान बघणार आहे, सगळे मैदानं ते लोकांना बसण्यासाठी आम्हाला लागणार आहेत। ते आसपास काही ग्राउंड आहेत आणखीन मैदानं, तेही बघणार आहेत। ते बघण्यासाठी गेल्या वेळेस टीम गेली होती, आज पण एक शिष्टमंडळ चाललं आहे। आता 9 वाजता इथून निघताय आता लगेच अंतरवाली। यापूर्वी तुम्ही अनेक आंदोलनं केली, उपोषणं केली, सरकारचे अनेक लोक तुम्हाला येऊन भेटलेले आहे आणि आश्वासनं देऊन गेली, मात्र यावरती तोडगा निघालेला नाही। आता आम्ही काढणार तोडगा, आम्ही शांततेत मुंबईला जाणार। घरातला एकही मराठा यावेळेस घरात राहणार नाही, एक पण। माय माऊलीसह सगळे मुंबईला 2 दिवसासाठी वाटा लावायला येणार आहेत, टोटल एक पण राहणार आहे। त्यांच्या लेकराचं आयुष्याचं कल्याण होतं आहे, त्यांच्या लेकराबाळासाठी मी झटतो आहे, तर मग 2 दिवस त्यांनी काम बुडलेलं काय वटळं होणार नाही। म्हणजे नोकरदार वर्ग असेल, आमचा व्यावसायिक वर्ग असेल, आमचे शेतकरी मराठी असतील, गरीब मराठी असतील, डबेवाले असतील, माथाडी कामगार असतील, छोटे छोटे व्यवसाय करणारे रिक्षा टेम्पोवाले असतील, जीपवाले असतील, ST ड्रायव्हर असतील, कंडक्टर असतील, टेम्पोचे ड्रायव्हर असतील, परत त्या ट्रकचे असतील, सगळं बंद ठेवणार आहेत। दुकानंसुद्धा गावगावचे सगळे व्यवसाय बंद ठेवून 2 दिवस लोक सगळे वाटा लावायला येणार आहेत। 29 ऑगस्टला मी मुंबईत 10 वाजता बसलो ते मराठी मला आशीर्वाद देऊन येणार आहेत, सगळेचे सगळे मुंबईत येणार आहेत। आणि मराठ्यांनाही आव्हान आहे, भूतो न भविष्यती असा मराठ्यांचा विजय होणार आहे। ऐतिहासिक या शेवटच्या लढ्यात तुम्ही स्वतः साक्षीदार व्हा। प्रत्यक्ष येऊन सोशल मीडियावर बघून, TVवर बघून उपयोग नाही, प्रत्यक्ष आपली शक्ती काय ती दाखवायची। कारण हे अथांग समुद्र हे सागर मराठ्यांचा, मराठेच पहिल्यांदा मराठ्याला बघणार आहेत। या पृथ्वी तलावरती इतकी प्रचंड मोठी शक्ती आपली, म्हणून मराठ्यांनी घरी राहायचं नाही। यावेळेस मी मागं येत नसतो आणि मराठ्यांना पक्की खात्री आहे, त्यांना वेळ द्यायचा दिला आहे आपण सरकारला, आता वेळ द्यायची गरज नाही। आपण सगळे मुंबईकडे चला, मराठ्यांच्या डोक्यावरती गुलाल टाकायचा म्हणजे टाकायचा। म्हणजे थोडक्यात आरक्षणासाठी आता तुम्ही चलो मुंबईचा नारा दिला आहे, ही शेवटची वारी असेल, आरपारची शेवटची फाईट आहे। मराठ्यांनी झटून राहा, मी झटून आहे, तुटून पडायचं टेन्शन नाही घेत, जेवतं ताट लोटायचं बा बाजूला आणि मुंबईकडे निघायचं, विचारच नाही करायचा। जेवण एक टाईम नाही मिळालेलं बरं, पण लेकरं आयुष्याचे सुखी करणं आपली जबाबदारी, कोणी कोणाचं नसतं। लेकरं बाळं मोठे करा, म्हणून सगळ्यांनी मुंबईकडे निघा, एकसुद्धा घरी राहता कामा नये। आणि मी 2च दिवस काम बुडा म्हणतो फक्त, 27-28 ऑगस्ट मुंबईला चला, 29 ऑगस्टला मी ग्राउंडवर एकदा बसलो 10 वाजता की तुम्ही माघारी या, कसं आरक्षण देत नाहीत ते मी बघतो। तुम्ही आमरण उपोषण करण्याचं म्हणताय, मात्र यापूर्वी तुम्ही अनेक आमरण उपोषणे केली आहेत, आता मुंबईत उपोषण करण्याची वेळ तुमच्यावर आलेली आहे, याला जबाबदार सरकार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी आमच्या सगळ्या मागण्या आहेत त्यांच्याकडे दिलेल्या सगळ्या पूर्ण कराव्यात, अंमलबजावणी करावी। अंमलबजावणीशिवाय पर्याय नाही। तुम्ही सांगता बघतोन करतोन ती समितीन कमिटीन फमिटीन काय नसते आता बस ते नाटकं। सरकारला तुमचा काही इशारा? मला सगळ्या मागण्याची अंमलबजावणी पाहिजे। मराठा आणि कुणबी एक JRच पाहिजे, हैदराबादचा गॅझेटियरच पाहिजे आणि लागूच पाहिजे डायरेक्ट अंमलबजावणी। उद्या करतो 13 दिवशी अभ्यास करतो, वाचितो, ते वाचितो फिचितो, ते संपला विषय आता। ते वाचितो फिचितोचा विषय संपला। 17 संस्थांचं गॅझेट पाहिजे, पूर्ण पश्चिम महाराष्ट्र बसतो, बॉम्बे गव्हर्नमेंटचं पाहिजे। मला बाकीचे लफडे सांगायचे नाही, सगळे स्वारीची अधिसूचनेची अंमलबजावणी पण पाहिजे, सरसकट केसेस पण मागं घेणार, बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय, नोकरीचा आणि
मदतीचा राहिला तो पुरा करायचा. अशा 8-9 मागण्या त्यांच्या पाठ झाल्यात भाऊ, सांगायची गरजच नाही. मराठीच्या पाठ झाल्यात आणि सरकारच्या पाठ झाल्या. ते पूर्ण घेतल्याशिवाय मी आता हटत नसतो आणि मी माघारी येत नसतो. आणि मराठी येत नसते आता. मराठी कामं उरकून बसलेत, खतं घालून बसलेत, पाळ्या उभाट्या आवत आणले ते नाही आता. दगड ठेवून ते बी ते म्हणजे माघारी येतात. आणू नको, गवत उगून द्या ना ते. आता तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो, गवत उगलं की उपटी दे ती. ते म्हणते मला जायचं आहे मुंबईला, हे परत गवत उगायचं. ते राहणंच जातं आहे सारखं, सकाळ संध्याकाळ उगलं कसं बघायला. एवढं वर आलं तरी उपटी दे. उभाट्या आवत आणलेत भाऊ, खतं घालाय ठुलणे. आता काल पाऊस पडला, आता तर असा टेन्शन फ्री झाला आहे. तो म्हणतो आता पाऊस पडला, आता खत घालतो आणि परत पाऊस वाट बघणार ती पावसाची. त्याची त्याला माघारी तर सर्किट डोक्यात केली होती. त्यामुळं कामं ठेवलं नाही तिने आणि काम ठेवू बी नका. मराठ्यांना सांगतो, मराठ्याच्या डोक्यावर गुलाल टाकायचा आणि संधी सोडू नका. हा मराठ्यांना कधी येत नसते. चालून आली संधीचं सोनं करा आणि हेच शिकायचं कधी पण. विजयाच्या टायमाला खात नाही बसायचं. सण आले, उत्सव आले, सण हमेशा येईल. आरक्षण पुन्हा नाही येणार. नोकरी शिक्षण गेल्यावर वाटलं झाल्यावर काय नाही येणार पुन्हा. लेकरा बाळांचं वाटलं करू नका. संधी ओळखीत जा. जेवतं ताट बाजूला लोटायचं आणि निघायचं. उत्सव नंतर करू आपण मोठाले, पुन्हा सण बी मोठाले करू. त्या नातात राहतात तर आयुष्याचं वाटोळ करून घेतात. सण वारंवार येतील. नोकरी शिक्षण पुन्हा नाही येणार. लेकराचं वाटलं झालं काय करता. त्याच्यामुळं आपल्या घरात लाख रुपये पगार आल्यावर मोठाले करू ना उत्सव. आणखीन त्याच्यापेक्षा टप्पू. वेळ वायाला घालायची नाही. ताकदीनं सगळेच मुंबईला निघा आता 29 ऑगस्टला. कोणाला बोलायची गरज नाही लागली पाहिजे. आणि विशेष सांगतो, हा महत्त्वाचं सांगायचं राहिलं, तुमच्या जिल्ह्यात नाही आलो, तुमच्या तालुक्यात नाही आलो, तुमच्या गावात नाही आलो, रुसू नका. पश्चिम महाराष्ट्रात नाही आलो, मराठवाड्यात नाही आलो, खानदेश विदर्भात नाही आलो, कोकणात नाही आलो, मुंबईत नाही आलो, रुसू नका. माझं शरीर मला साथ देत नाही, मला फिरणं होत नाही. तुमच्या खांद्यावर जबाबदारी घ्या आणि सगळ्यांना मुंबईकडे चला. गावच्या बैठका गावातच घ्या आणि गाड्या लावा सुरू करा. आणि काही गाड्या आपल्या डॉक्टर, शिक्षक, वकील, श्रीमंत मराठ्याच्या आहेत, राजकारणी मराठ्याच्या आहेत. त्याला म्हणा काढ गाडी मुंबईला चल. एका गावात 50-50, 60-60 गाडी आपली भाड्याची मिळून आणि घरच्या मिळून सगळ्या बाहेर काढायची यावेळेस. माही वाट बघू नका. जिल्ह्याचा आला नाही, तालुक्याचा आला नाही बुवा आपला काम करणारा, मग कशी बैठक घेऊ. अरे गावातलेच घ्या. आपणच आपले गरिबाची लढाई हातात घ्या. गरीबच मालक व्हा. कुणाची वाट बघता. ते नाही आले मग आपल्या बैठक घ्यायच्या नाही काय. ते का व्हायची आपलं वाटलं झालं. त्यामुळे आपल्या गावची, महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात, आजच सांगून टाकतो, प्रत्येक गावात आपण आपल्या बैठका घ्या. कुणाची वाट बघू नका. ह्यो नाही आला आणि त्यो नाही आला आणि ती पहिले लई करीत होता बुवा ना आता ये ना. ते नसन येत. त्याचा काही फायदा नसं झाला आपल्याकडून राजकारणात, म्हणून नसन येत. त्याची वाट फिट बघू नका. आपल्या लेकराचं वाटलं होईल, त्याच्या लेकराचं कल्याण झाले. प्रत्येक गावात आपण आपल्या गावकऱ्यांनी बैठक घ्या. वाटा लावा. मुंबईत थेट मधून माघारी कुणी यायचं नाही. आम्ही तिथं बसलो की तुम्ही वापस या. त्यामुळं कुणी कुणाची वाट बघू नका. तालुक्यात जिल्ह्यात बैठक होणार नाही. त्याच्यामुळं आणि मग इथं बघूच नका. त्यामुळं कारण माझं शरीर साथ देत नाही. मुंबईकडे निघा सगळे. अनेकदा तुम्ही सरकारला संधी दिलेल्या होत्या, आता यावेळेस संधी देणार का? हे संधेन फंदी काय. आणि 1.5 वर्ष 2 वर्ष काय दिलं आता. आता काय संधेन फंदी कवर घेतो. ते कवर वाचीन मी काय करू त्याला. ते म्हणते अभ्यास करतो. कायचा अभ्यास करतो तू. मग समिती काय आली होती. तुला अभ्यास करायचा समिती काय आली होती. मग आयोग काय आले मला. तुला वाचत होतो, तोच बसायचं पुस्तक वाचित. ते तुम्ही काही नाटकं सांगणार आम्हाला. आम्हाला अभ्यास करायचा आहे, समितीला करायचा आहे, आयोगाला करायचा आहे, अभ्यासकाला करायचा आहे, घटनातज्ञाला करायचा आहे, आरक्षणाच्या अभ्यासकाला करायचा आहे, कायद्याच्या अभ्यासकाला करायचा आहे, वकिलाला करायचा आहे, आमच्या मंत्र्याला अभ्यास करायचा आहे. तू कर अभ्यास 15 वर्षे आणि आम्ही आणतो ऊस तोडीत ऊस इकडं. तू कवर अभ्यास करेन त्याचं मला काय करायचं. आम्हाला आली वावर एकाची येळी धन. तू कवर अभ्यास करतो. अभ्यास मला नाही माहीत. सांगितलेल्या मागणीचं मला अंमलबजावणी पाहिजे नाही. तू तुला बघ तिकडं उद्योग. आम्हाला बघू काय करायचं. तुम्हाला एकच सांगतो फक्त, पुन्हा भानगडीत पडायचं नाही. वाटत जायचं मराठीचं डावचायचं काम करायचं नाही. पांढर रस्तासुद्धा सुरू राहणार नाही या बारीने. पांढर रस्तासुद्धा आमच्या मावल्यासुद्धा शांतता रस्त्यावर आहे त्या बारीने. हा इशारा नेमका हो ते सरकारला, फडणवीसला सुद्धा सांगतोय. तिथं काय झाकून लपून नसतं आपलं. तिकडे गेला आणि ते कोणत्या दिशेने बाण आणला. बाण आणि फान काही नसतं. इथं सरळ आहे आपल्यापाशी. दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री बा. एकाही पोराला माहीत काठीसुद्धा डावचायची नाही मुंबईत येणाऱ्या. बांधण रस्ता सुरू राहणार नाही. मराठ्यांच्या महिलासुद्धा एवढं रस्त्यावर असतात. हां शांततेत. पण पांढर रस्ता सुद्धा सुरू ठेवणार नाही. मग आम्ही शांततेत आलो, लोकशाही मार्गानं करणार आहे. आम्ही ते मागं सिद्धसुद्धा केलं आहे. शांततेत गेलो, शांततेत करोडो समाज माघारी आला. आम्ही तसले लोक नाहीत. कुठीनं पब्लिक जमली म्हणून दादागिरी कर. मी माझ्या समाजाला वाईट वळणावर जाऊ देत नाही. तुम्ही आम्हाला त्या भानगडीत पाडायचं नाही.
एकदा तुम्ही आमच्यावर हल्ला केला, पुन्हा ती या भानगडीत पडून चूक करायची नाही, जड जाईन. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेवरून त्यांचा वाढदिवस हा सेवा सप्ताह म्हणून साजरा करण्यात येत असून त्यानिमित्त महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमामध्ये 250 विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला असून हा कार्यक्रम भारतीय जनता पार्टी जंगमवाडी मंडळाच्या वतीने घेण्यात आला. यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवण्याचा निर्देश आम्हाला नूतन प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण यांनी दिल्यामुळे आज नांदेड महानगरातील जंगमवाडी मंडळातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्काराचं आयोजन मंडळाचे अध्यक्ष आशिष नेरलकर व त्यांच्या सहकार्याने केले होते. ज्यांच्या हस्ते आज विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला ते माजी मुख्यमंत्री आदरणीय अशोकरावजी चव्हाण, आदरणीय माजी आमदार अमरनाथजी राजूरकर, संघटन मंत्री संजयजी कौडगे यांच्यासह नांदेड महानगरातील सर्व भाजपचे ज्येष्ठ नेते या ठिकाणी उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये जंगमवाडी मंडळातील गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार करून आदरणीय रवींद्रजी चव्हाण यांनी जे आम्हाला निर्देश दिले होते त्याचं पालन जंगमवाडी मंडळाचे अध्यक्ष आशिष नेरलकर यांनी केलेलं आहे. पार पडली, नानासाहेब जावळे आले होते. आमच्या जर मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही मंत्रालयात घुसू आणि मोर्चा काढू असं देखील त्यांनी सांगितले 30 तारखेला. असं आहे की लोकशाही मार्गाने मागण्या मांडणं हे योग्य आहे, परंतु राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था किंवा अन्य काही सामाजिक प्रश्न निर्माण होणार नाही दक्षता घेतली पाहिजे. सरकार तर प्रत्येक विषयावर चर्चा करतंय, मागे काढण्याचा प्रयत्न करतंय, काही प्रश्न सुटतात, काही प्रलंबित असतील, परंतु योग्य मार्गाने जर आंदोलन असेल तर कोणाचा विरोध नाही आहे. बरं, आज राज ठाकरे मातोश्रीवर दाखल झाले, उद्धव ठाकरे यांना शुभेच्छाही दिलेल्या आहेत. राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. ठीक आहे ना, वाढदिवसाच्या शुभेच्छा खास करून नातेसंबंधामध्ये देणं काही चुकीचं नाही. त्यातली मला काही माहित नाहीये, त्याची असेल ती आहे समज चौकशी. असं आहे की कोणाचा राजीनामा घ्यायचा न घ्यायचा सर्व मुख्यमंत्र्यांचा अधिकाराचा विषय, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी जी काही माहिती समोर येईल त्याच्या आधारावर योग्य निर्णय घ्या. मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, नांदेडला एखादं मंत्रिपद मिळेल तर आनंद होईल. पाहणी केली होती, वेळेच्या नुकसानीची पाहणी केली होती, मात्र पीक विमा कंपनीने टेक्निकल कारणाने पीक विमा नाकारलाय. पीक विमा कंपनीचं म्हणणं तसं बरोबर नाही आहे. त्यांनी वाऱ्याचं जे काही वेलॉसिटी आहे किंवा वाऱ्याची जी काही तीव्रता आहे त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामधले 35 मंडळापैकी फक्त 3 का 4च मंडळं बसतात असं निष्कर्ष त्यांनी काढलेला आहे, जो उचित नाही. की नुकसान सर्वत्र सारखंच झालेलं आहे. त्यामुळे नुकसान लक्षात घेता राज्य शासनाने याच्यामध्ये हस्तक्षेप करून त्याच्यामध्ये इन्शुरन्स कंपनीने तरी द्यावा किंवा शासनाने तरी ते भरून काढावं. वेदर स्टेशनचा मुद्दा नाही आहे. त्यांचं म्हणणं एवढंच आहे की जी वेलॉसिटी आहे किंवा तीव्रता वाऱ्याची किंवा ज्या नुकसान झालं आहे ते वाऱ्याची तीव्रता कमी जास्त प्रमाणात आहे आणि त्यांनी 36 पैकी 35 पैकी फक्त 4 मंडळामध्ये तीव्रता जाणवते असा त्याचा निष्कर्ष आहे. पण मला काही ते योग्य वाटत नाही. पण नुकसान जे दिसतं आहे ते नुकसान सर्वत्र मोठ्या प्रमाणावर आहे आणि नुकसान सर्वत्र सारखंच आहे. असं नाही की कुठेतरी 35 मंडळामध्ये 4 मध्ये जास्त आहे बाकीचे नुकसान सर्वत्र सारखंच आहे. त्यामुळे नुकसान लक्षात घेऊन त्यांनी असा भेदभाव करू नये अशी आमची अपेक्षा आहे किंवा शासनाने हस्तक्षेप त्यामुळे केला पाहिजे. नितीन गडकरींना मी 2-3 महत्त्वाचे विषय त्यांना सांगितलेले आहेत. एक तर नांदेड अर्धापूर रोडवर जे ॲक्सिडेंट होत आहेत त्याचं प्रमाण खूप जास्त आहे. त्याचबरोबर नांदेडहून आपण दूध डेअरी मार्ग लातूरचा जो रस्ता आहे तिचं काम बंद पडलं गेल्या 2 वर्षापासून. लोकांचा विरोध आहे की पूल बांधल्यामुळे दोन्हीकडचे रहदारी क्रॉसओव्हर करायला होत नाही आहे. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही या ठिकाणी पूल बांधा, पुलला खालून यायला जागा ती क्रॉसिंगवर योग्य पद्धतीने त्याला पर्याय काढला पाहिजे आणि ॲक्सिडेंटसाठी बायपास काहीतरी मार्ग काढला पाहिजे असं मी त्यांना सुचवलेलं आहे. त्याचबरोबर नांदेड टू हैदराबाद हा समृद्धीचा पुढचा भाग जो आहे
तो जर नॅशनल हायवेने कव्हर केला, हैदराबाद असं आता सगळीकडे सोय चांगली झाली आहे. नांदेड हैदराबाद किंवा 2-2.5 तासामध्ये 2.5 तासात पोहोचता आलं पाहिजे. असा समृद्धीचा पुढचा भाग तो त्यांनी हाती घ्यावा त्याने सुचवलं आहे. ते सकारात्मक आहे. पुढच्या काही दिवसांमध्ये त्याच्यामध्ये मार्ग निघेल असं अपेक्षा. शक्तीपीठ महामार्गात लोकांचा विरोध आहेच नाही, वास्तव आहे. त्या संदर्भात ते आम्ही त्यांना मुख्यमंत्र्यांना बोला, हा विषय राज्य सरकारचा आहे शक्तीपीठचा. मुख्यमंत्र्यांना म्हणालो एक तर त्याची अलाइनमेंट जर तुम्हाला बदलता आली तर फार चांगलं होईल. अलाइनमेंटच्या रद्द करताना फारच उत्तम होईल. नसेल तर मग किमान त्याची अलाइनमेंट बदलावी. इथे जमिनीवर बांधकाम करण्यापेक्षा वरून पूल आपण जर फ्लायओव्हर टाकला आणि खालची जमीन जर वापरण्याची योग्य ठेवली तो एक मार्ग निघू शकेल. आणि लोकांना त्याच्यामध्ये व्यावसायिकरणाकरता काही जागा आपण बेनिफिट दिला तर बराचसा विरोध निघू शकतो असं मी मुख्यमंत्र्यांना बोललेलं आहे. साहेब, बुलेट ट्रेन झाले पण नांदेड मुंबई जालना मार्गे समृद्धी हायवे त्याचं काम कुठपर्यंत आहे? भूसंपादनाचं कारवाई सुरू आहे. लोकांचा काही ठिकाणी विरोध होतो आहे. आपल्याकडे बऱ्याचशा वेळेस लोकांच्या विरोधामुळे प्रकल्पाला गती मिळत नाही, वास्तव आहे. हदगाव तालुक्यातील प्रसिद्ध असलेले हेमाडपंथी श्री क्षेत्र केदारनाथ येथे शिवसेना शिंदे गटाचे आमदार बाबूराव कदम यांनी दर्शन घेतले. यावेळी महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे 15 वर्षापासून बाबूराव कदम यांनी संघर्ष करून यावेळेस महायुती सरकारमधून आमदार म्हणून विजयी झाले. प्रथमच त्यांनी आमदार म्हणून श्री क्षेत्र केदारनाथ येथे महापूजा आणि अन्नदान केले आहे. साहेब, श्रावणातला पहिला सोमवार आहे आणि पहिली आमदार म्हणून महापूजा आहे. कसं वाटते तुम्हाला? मी केदारनाथ मंदिर केदारगुडा इथं आम्ही दरवर्षी येत असतो. दरवर्षीच नाही, 12 महिनेसुद्धा येत असतो. परंतु श्रावण महिन्यातला हा पहिलाच सोमवार आणि असंख्य भाविक दर्शनासाठी केदारनाथ मंदिरामध्ये येत असतात. आणि दरवर्षी ही हिरवळ इथले जे महंत आहेत मृत्युंजय भारती आणि हा परिसर आपण तुम्ही सर्वांनी बघितलाच असेल. अतिशय मनाला समाधान मिळते. त्याचबरोबर बाजूला असलेलं केदारनाथ डॅम तलाव जे पर्यटन स्थळ म्हणूनच नाही तर पूर्ण नांदेड जिल्हा, बाजूलाच असलेला आपला यवतमाळ जिल्हा आणि महाराष्ट्रातल्या सगळ्याच कानाकोपऱ्यावरून काही तेलंगणातली सुद्धा मंडळी दरवर्षी भाविक दर्शनासाठी मंदिरात येत असते आणि वरच्यावर ही परंपरा वाढतच चाललेली आहे. साहेब, शेतकरी अडचणीत आहे, कर्जमाफीची अपेक्षा करते. काय मागणी आहे केदारनाथ देवस्थानाकडे? नाही, कर्जमाफी होणारच आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी शंका घ्यायची. जे वचननाम्यामध्ये आहे ते विषय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी राज्यपाल महोदयाच्या अभिभाषणावर चर्चा करते वेळेस नागपूर हिवाळी अधिवेशन असो किंवा अर्थसंकल्पीय बजेट अधिवेशन असो, दोन्ही अधिवेशनामध्ये एखादी मी तर घोषणा तुमच्यासमोर करणं म्हणजे एखाद्या वेळेस चुकीची असू शकते, खोटी असू शकते. परंतु महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री ज्यावेळेस एखाद्या राज्यपाल महोदयाच्या अभिभाषणावर चर्चा करते वेळेस सभागृहात बोलतात त्यावेळेस ती द्यायच लागते आणि देणारच आहेत. परंतु सध्याची परिस्थिती तुम्हाला सुद्धा माहीत असेल किंवा काही गोष्टी मला बोलता येत नाहीत. परंतु ज्याच वेळेस काही वेळ लागेल परंतु कर्जमाफी होणारच आहे.